नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. सायबर चौक संभाजीनगर मार्गावर भीषण अपघात. एसएससी बोर्डजवळ भरधाव कारचा ताबा सुटला. कारची दुचाकीला जोरदार धडक. राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. 2 आरोपींना अटक. 720 मद्यांच्या बाटल्या पोलिसांच्या ताब्यात. पोल्ट्री बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकला गवा. यशस्वी बचाव मोहिमेमुळे समाधान व्यक्त. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. सायबर चौकाकडून संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा चालकावरील ताबा सुटल्याने एसएससी बोर्डजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार सुनील खडके, राम मोरेवाडी हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान एसएससी बोर्ड जवळील हे तीव्र वळण अपघात प्रवण ठिकाण ब्लॅक स्पॉट बनलं आहे. सुमारे 2 वर्षांपूर्वी याच ठिकाणी एका ट्रॅव्हल बसचा अपघात होऊन 40 जण जखमी झाले होते. त्यानंतरही येथे एका अलिशान कारचा अपघात झाला होता. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी रोखली. मोसम तालुका शाहवाडी येथे पाचल ते मलकापूर या मार्गावरील शुक्रवारी दुपारी कारवाई करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 6 लाखांच्या मद्यासह एक कार असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये दिलीप विकास मोरे वय वर्ष 35, अक्षय महादेव पाटील वय वर्ष 29 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मद्याच्या 720 बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेऊन दिलीप मोरे व अक्षय पाटील या दोघांना अटक केली आहे. राधानगरी तालुक्यातील सुळंबी गावचे सुपुत्र व सीआरपीएफचे हवालदार सागर शंकर पाटील वय वर्ष 43 यांना अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण आलं. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी शासकीय इतमामात दुधगंगा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शहीद सागर पाटील अमर रहे यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यांची मुलगी अनया हिने चितेला अग्नी दिला. सीआरपीएफ जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. विविध मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 22 वर्ष देशसेवा बजावणाऱ्या या वीर जवानाच्या बलिदानाला सर्वांनी अश्रुपूर्ण निरोप दिला. गुजरातमध्ये विकला जाणारा कोल्हापूरचा गूळ रासायनिक कलरयुक्त सापडला आहे. त्यामुळे गुजरातमधील गूळ व्यापाऱ्यांनी सोमवारपासून आपली दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गेले 3 दिवस कोल्हापूर बाजार समितीमधील बंद असलेले गूळ सौदे पूर्ववत सुरू झाले. पण गुजरात येथील गूळ व्यापाऱ्यांच्या निर्णयामुळे कोल्हापुरातील गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा सोमवारपासून मार्केट यार्डमध्ये गूळ आवकेवरही बहिष्कार टाकला आहे. गुजरातमध्ये आढळलेल्या भेसळयुक्त गुळाच्या पार्श्वभूमीवर आता गुळाच्या बाजारपेठेत मोठा परिणाम दिसून येते. कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकमधील गूळ विक्री केला जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच बारामती व दौंड परिसरात भेसळयुक्त गूळ तयार केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापुरी गुळाला देशभर विशेष ओळख व मोठी बाजारपेठ आहे. मात्र काही व्यापारी नफ्याच्या हव्यासापोटी कोल्हापूरच्या नावाचा गैरवापर करत आहेत. कोल्हापूरच्या गुळाची एक वेगळीच चव आहे आणि एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि या कोल्हापुरी गुळ म्हणून संपूर्ण देशभर त्याचं एक स्वतःचं मार्केट विकसित झालेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर गुळच्या नावाखाली कर्नाटकातला गुळ विकला जातो. बाहेर बारामती आणि दौंड भागामध्ये काही गुराळा असे सुरू झालेले आहेत की त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीच्या भेसळी करून गुळ तयार केला जातो. आणि अशा प्रकारचा हा गुळ मार्केटमध्ये आल्यामुळं जो अस्सल कोल्हापुरी गुळ आहे ज्याचं मार्केट तयार झालेलं होतं आणि कोल्हापुरी गुळासाठी जास्त पैसे द्यायची ग्राहकांची जी तयारी होती, एक प्रकारे ग्राहकांची सुद्धा फसवणूक व्हायला लागलेली आहे. त्यामुळे मूळ कोल्हापुरी गुळाची प्रतिमा खराब होतीये. ग्राहकांचीही यामध्ये काही अंशी जबाबदार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. ग्राहकांना चमकदार पांढरा शुभ्र गुळ हवा असल्याने काही उत्पादक गुळामध्ये साखरेचं प्रमाण वाढवून भेसळ करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. किनी भादोले परिसरात वारणा नदीकाठावर अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंपाच्या केबल चोरीचा सपाटा लावला असून सुमारे 8 ते 10 शेतकऱ्यांच्या केबल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालं असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय.
गेल्या वर्षभरापासून भादोले, किनी, गुंठी परिसरात नदीकाठ तसेच विहिरी व कूपनलिकांवरील विद्युत पंपाच्या केबल चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत। वारंवार तक्रारी करूनही तपासी यंत्रणेकडून याकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येते। हाडलगे येथे एका गव्याला सुरक्षितपणे वाचवण्यात वन विभागाला यश आलं असून दुपारी 2च्या सुमारास शेतकरी पप्पू रामू पाटील यांच्या शेतामध्ये पोल्ट्री बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक गव्या पडल्याचं विजय कुमार यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तत्काळ ही माहिती वन विभागाला दिली। अत्यंत काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। काही वेळाच्या प्रयत्नानंतर गव्याला सुरक्षितपणे खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर गव्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं खात्री करून त्याला जवळील हाडलगे जंगल क्षेत्रामध्ये सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात हुसकवण्यात आलं। या यशस्वी बचाव मोहिमेमुळे वन विभाग, रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांनी यशस्वी कामगिरी केली आहे। राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथील दत्त मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात पार पडलं। शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला। शिबिरात ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पिठाची गिरणी, डोमेसाईल व उत्पन्नाचे दाखले यांचे वाटप करण्यात आलं। तसेच संगणक शिक्षण, बेबी किटसह विविध योजनांचा लाभ मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आला। तर या होत्या आजच्या जिल्हाभरातील ठळक घडामोडी। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।